करुणामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्री रामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता यावर चिंतन करीत आहोत। वचनामृताचा 23वा अध्याय आपण बघत आहोत। कीर्तन संपल्यानंतर सर्वजण खाली बसले। अनेकांनी श्रीरामकृष्णांना वंदन केले। ते मधून म्हणत आहेत, ईश्वराला प्रणाम करा। आणि पुन्हा असंही म्हणत आहेत, तोच सर्व रूपांनी नटला आहे, फक्त एखाद्या जागी प्रकाश जास्त आहे। उदाहरणार्थ साधू, यावर तुम्ही म्हणाल की दुष्ट लोक तर आहेच, वाघ सिंह देखील तर आहेत, ते खरे, पण म्हणून वाघ नारायणाच्या गळ्यात गळा मात्र घालण्याची काही जरूर नाही। त्याला दुरूनच नमस्कार करून काढता पाय घ्यायला हवा की नाही। एक मोठा प्रश्न नेहमीच परमार्थ मार्गावर येतो की हा जो परमार्थ आहे हा आपल्यासमोर खूप सर्वोच्च आदर्श ठेवतो। म्हणजे सर्वोच्च म्हणजे अगदी शेवटचं। जसं आपण म्हणू शकतो की एव्हरेस्टचं शिखर सगळ्यात उंच आहे। तो माउंटेनियर आहे, गिर्यारोहक, तो काय म्हणेल की मला कधीतरी माझ्या आयुष्यामध्ये मी त्या एव्हरेस्टच्या टोकावर जाऊन झेंडा रोवील। तो काय आजच जात नाही आहे, त्यासाठी बरीच तयारी लागते, परंतु त्यांनी त्याच्यासमोर ते ध्येय ठेवलं आहे, सर्वोच्च ध्येय ठेवलं आहे। तसंच परमार्थ म्हणजे काय, परम अर्थ, अर्थ म्हणजे जे साध्य करून घ्यायचे त्याला अर्थ म्हणतात। आपल्याकडे आज जे नाही आहे पण ते आपल्याला हवं आहे आणि आपल्याला ते मिळायला पाहिजे अशी आपली तीव्र इच्छा आहे, पण त्यासाठी काय लागतात, त्यासाठी त्याला आपण पुरुषार्थ पण म्हणतो। पुरुषार्थ गाजवायला हवा म्हणजे काय करायला हवं, पुरुषार्थ गाजवायला हवा म्हणजे तुम्हाला तुमच्यापाशी आज जे नाही आहे आणि ते तुम्हाला मिळवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, परिश्रम करावे लागतील। एक दोन म्हणजे तुम्हाला वाट पाहावी लागेल, त्याला कालांतराने म्हणतात। ती गोष्ट आहे म्हणजे आजच होणार नाही, त्याला वेळ लागतो, त्याला कालांतर म्हणतात। काळाची अपेक्षा त्याला कालांतर म्हणतात, वेळ यावी लागते। आणि तिसरं म्हणजे तसे तुमच्यामध्ये ते संस्कार असायला पाहिजेत। नुसतंच समजा एखाद्याला आत्ता आपण जे म्हटलं की सर्वोच्च शिखर गाठायचं आहे, पण त्याला एक छोटासा डोंगरसुद्धा चढता येत नाही, त्याची कुवत नाही आहे, योग्यता अर्हता नाही आहे डोंगर चढण्याची सुद्धा। छोटासा डोंगर आहे मागे आहे ना, तो सुद्धा चढण्याची त्याची कुवत नाही आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे, म्हणजे ते संस्कार नाही आहेत की नाही। तर मग त्याला ते नाही जमणार, पुरुषार्थ गाजवता नाही। परमार्थ म्हणजे काय, हे 4 पुरुषार्थातले त्याला परम म्हणजे श्रेष्ठ शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम। उत्तम आहेत पण त्या सगळ्यामध्ये सर्वात उत्तम आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, त्यासाठी 3 अटी पूर्ण कराव्या लागतील की नाही।
म्हणून शास्त्रामध्ये त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. चतुष्टय म्हणजे 4, अनुबंध म्हणजे तुम्ही त्यांनी स्वतःला बांधून घ्या. अनुबंध जसं आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्याने जायचं आहे, कारने जायचं आहे, मग आपण काय करतो, स्वतःला बांधून घेतो, कोंडून घेतो. आपण काय करतो, आधी दरवाजा उघडतो, आत जातो आणि दरवाजा बंद करतो. म्हणजे तुला कोंडून घेतो, स्वतःच कोंडून घेतलं. मग लॉक करतो, कात्री म्हणजे काचवरती करतो की नाही, बेल्ट लावतो. हे काय केलं तुम्ही, अनुबंध केलं. स्वतःवर नियंत्रण केलं. स्वतःला बांधून घेतलं. ते बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. कारण काय, तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी तुम्हाला स्वतःवर बंधनं घालावं लागतात. सुरक्षितपणे जर तुम्हाला तुमच्या गंतव्य ठिकाणी पोचायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला स्वतःवर बंधनं घालून घ्यावं लागतं. ते चूक नाही आहे. त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात वेदांतामध्ये. म्हणजे या 4 गोष्टींनी तुम्ही स्वतःला नियंत्रित केलं, स्वतःवर तुम्ही बंधनं घालून घेतले की तुम्ही ते मिळवू शकाल. जसं पुन्हा तुम्हाला सर्वोच्च शिखर काढायला तुम्हाला बरीच बंधनं घालून घ्यावं लागतात. आम्ही कैलाश मानसरोवरला गेलो होतो 2006 साली. ते सगळे टेस्ट करून घेतले, याची टेस्ट करून घेतली, तुमच्या लंग पॉवरची, चार्ट सगळ्या टेस्ट करून घेतल्या. तेव्हा दररोज तुम्ही 6 महिने चालायचं, 2 मैल 4 मैल 10 मैल, आणि डोंगरावर चढायचं, खाली उतरायचं. कारण तुम्हाला ॲक्लिमेटाईज व्हावं लागेल, सवय लागायला पाहिजे, सराव व्हायला पाहिजे तुमच्या शरीराला मिळाला की नाही. तुम्ही एकदम गेले तिथे ऑक्सिजन कमी असतो, बऱ्याच अडचणी असतात. तुमचं हार्ट ठीक नाही आहे, फुफ्फुसं ठीक नाही आहे, तर ते आधी बघून घ्या, नंतरच जा. नाही तर मग काय होईल आहे, तुमच्या जीवाला धोका होईल आहे. असं होतं. आमचे 3 लोक परत आले, मधूनच परत आले. बरीच अडचण झाली. कारण काय, ते त्यांची ती ही नव्हती, शरीराची स्थिती नव्हती, अवस्था तशी नव्हती. म्हणून तुम्हाला अनुबंध म्हणतात त्याला. तुम्हाला मिळेल, पण ते अटी पूर्ण करा. सगळ्या क्षेत्रामध्ये अटी पूर्ण कराव्या लागतात आपल्याला. असं कोणतंच क्षेत्र नाही आहे. ऑपरेशन करायचं सगळे आधी सगळे टेस्ट बिसळे करून ऑपरेशनला योग्य आहे की नाही हे बघितलं जातं. सगळं ठीक असेल तर मग ऑपरेशन होईल, नाही तर वाट पहा सगळ्या गोष्टी ठीक करण्यापर्यंत. असंच आहे सगळीकडे. मग तुम्हाला जर सर्वोच्च पाहिजे असेल गोष्ट, आणि ती गोष्ट सर्वोच्च म्हणजे कशी आहे, या जगातली नाही आहे ती की नाही. म्हणजे तुम्ही त्याची पटकन कल्पना करू शकाल अशी नाही आहे ती, तुम्हाला पटकन समजू शकेल अशी नाही आहे की नाही. लहान मुलासुद्धा सगळ्या गोष्टी कुठं कळतात, त्याला मोठं व्हावं लागतं, मग त्याला कळतं. मग आपण परमार्थ क्षेत्रामध्ये परम अर्थ आहे ते. मग याच्यामध्ये आपण लहान मुलासारखेच आहोत, आपल्याला कळत नाही आहे. आधी कळवून घ्यावी लागेल. म्हणजे ज्ञानामध्ये आपल्याला थोडंसं मोठं व्हावं लागेल, जाणकार व्हावं लागेल, सुज्ञ व्हावं लागेल, तज्ज्ञ व्हावं लागेल. आणि मग कालांतराने जेव्हा वेळ येईल तेव्हा ती कालेन आत्मनी विंदती असं गीता म्हणते की नाही. म्हणजे कालेन वेळ आल्यानंतर आत्मनी आतल्या आत विंदती म्हणजे जाणतो की नाही. आपोआप होतं ते. जसं आपण रोप लावल्यानंतर फळे येतात, ते आपोआप येतात. तुम्ही काय करता, काही करत नाही. फक्त जो मधला काळ आहे त्या तुम्ही पूर्ण करता, अटी पूर्ण करता, त्या झाडाचं रक्षण करता, औषध देता, काय करता. वेळ आल्यानंतर मग ते झाड फुलांनी आणि फळांनी डवरून निघतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत व्यवहारातल्या, संसारातल्या, जगातल्या सगळ्या लागू होतात आणि त्या आपल्याला मिळतात. म्हणजे गोष्ट मिळत नाही अशी नाही, मिळते ती, पण त्या अटी पूर्ण कराव्या लागतात प्रत्येक बाबतीमध्ये. असं कोणतंच क्षेत्र नाही आहे अटी नाही आहेत आणि त्या पूर्ण केल्या नाहीत तरी तुम्हाला ती गोष्ट मिळाली. त्या अटी पूर्ण कराव्या लागतात. तसंच इथे आहे. स्पर्धामध्ये आपण बाव चढून जातो. नवीन क्षेत्र आहे ना. कोणत्याही नवीन क्षेत्रामध्ये आपण जेव्हा शिरतो त्यावेळी आपण बाव चढून जातो, गोंधळतो सगळीकडेच. नवीन जॉबमध्ये, नवीन लग्न झाल्यानंतर, लग्न नवीन कुठेही तरी एकमेकांची जेव्हा ओळख नसते, परिस्थितीची कल्पना नसते आपल्याला, त्यावेळी आपण बाव चढून जातो. मग थोडासा धीर धरावा लागतो, पेशन्स पाहिजे.
नाही ॲडजस्ट व्हावं लागतं नाही, बऱ्याच चुका होतात नाही. मग हीच आहे ती की अध्यात्म काय म्हणतं, सर्वम खलु इदम ब्रह्म. हे परम सिद्धांत आहे, हा सर्वश्रेष्ठ सिद्धांत आहे की खलू म्हणजे खरोखर हे सगळ्या जगामध्ये काय आहे, हे ब्रह्म आहे की नाही. सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सर्व काही ब्रह्म आहे आणि खरोखर सर्व काही ब्रह्म आहे. याचा अर्थ इथे काही बदलण्यासारखं काही नाही आहे. या सिद्धांतामध्ये काही बदलण्यासारखं काही नाही आहे. हे आहे परमसिद्धांत आहे आणि शेवटचा सिद्धांत आहे. अंतिम वाक्य आहे, त्यालाच महावाक्य किंवा सिद्धांत म्हणतात. कन्क्लुजन शेवटचं आहे ते सगळं झाल्यानंतर चेंज होऊन झाल्यानंतर आता शेवटचा जो सिद्धांत, शेवटची गोष्ट सांगितली आहे, परमसिद्धांत सर्वम खलु इदम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. हा मी म्हणतो आहे ना, माझा आत्मा मी म्हणतो आहे ना, जीवात्मा म्हणतात किंवा त्याला कूटस्थ म्हणतात. गीतेमध्ये कूटस्थो मुच्यते म्हटलं 15व्या अध्यायामध्ये की नाही. तर मी हा माझा आहे ना, मी ही इथं आत आहे ना, आत बाहेर शरीर, सगळं काही शरीर आणि मन आणि बुद्धी आणि काय जे काय असेल असं काहीच नाही आहे. तर काय ते ब्रह्म आहे. याचा अर्थ काय, तुम्ही सीमित नाही आहे, तुम्ही व्यापक आहात. तुम्ही या शरीरापुरते नाही आहात, तर तुमचं अस्तित्व हे अनंत आहे की नाही. तुम्ही फक्त पृथ्वीवर राहत नाही आहे, तर तुम्ही कुठं राहत नाही असं काहीच नाही आहे. म्हणून त्याला सर्वम म्हटलं आहे. सर्व म्हणजे सर्वम, त्यात काही वगळता येत नाही, त्याला आपण सर्व म्हणतो. एव्हरीथिंग, अगदी सर्व म्हणजे सर्व. सर्व जेव्हा म्हणतो त्याला अपवाद नसतो, एक्सेप्शन नसतं. मग तुम्ही तुमचं अस्तित्व जे आहे, अस्तित्व आहे हे बरोबर आहे, पण तुमचं अस्तित्व तुम्ही म्हणता की मी शरीरामध्ये आहे, माझी ओळख आहे अमुक अमुक प्रकारची, माझ्या ओळखीचे मी 10 मुद्दे देऊ शकेल की नाही. बरोबर आहे, पण ते तुमची खरी ओळख नाही आहे. कारण ती तुम्ही तथाकथित जी ओळख म्हणता त्याला काहीतरी सीमा आहे, मर्यादा आहे, टाईम स्पॅन आहे. काही वेळाने तेवढं संपून जाईल आहे की नाही. जसं रामकृष्णही आले गेले, त्यांनाही नाव होतं, तेही होते, आले होते आणि तेही गेलेत की नाही. त्यांची ओळख होती, पण आता ते कुठे आहेत आपल्यामध्ये. जग त्या विनका ओसची पडले, कुणी सदोदित सूतक धरले, मग काय अटकले मद शिवाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. असं काही हजारो कोट्यावधी लोक आलेत आणि हजारो कोट्यावधी लोक इथने जगं सोडून गेले. 200 वर्षापूर्वीची स्थिती आज काहीच नाही, कोणीच नाही आहे. 200 कशाला, 100 वर्षापूर्वीचे काहीच नाही, सगळं बदलून गेलं आहे. दर दिवशी बदलतं, दर क्षणाला बदलतं. 5 वर्षांनी सगळं बदलून जातं. राजकीय क्षेत्रामध्ये नवीन सगळं होतं. म्हणजे काय, म्हणजे जे बदलायचं ते बदलतंच. तुम्ही त्याला रोवून धरू शकत नाही. घड्याचे काटे सतत फिरत असतात. तुम्ही काटा पकडून ठेवला हाताने, म्हणजे कोंबडी आरवली की दिवस उजाडतो, म्हणून कोंबडीला तुम्ही झाकून ठेवा, कोंबडी काही आरवणारच नाही, मग दिवस काही उजाडणारच नाही. असं होतं का, ते त्याचा काही संबंध नाही आहे. कोंबडी आरवली ठीक आहे, ते मॅच होतं आहे. सूर्य निघताना कोंबडा आरवतो, ते मॅचिंग आहे. पण नाही आरवला तर सूर्य उघडणार काय, सूर्य उजळतोच तसं. त्याप्रमाणे हा स्वभाव बदलत सुद्धा स्वभाव म्हणतात, त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे त्याची क्वालिटी, हां आहे की नाही. दुधाचा धर्म आहे शुभ्रपणा, आहे की ती क्वालिटी आहे. तर हा बदलत नसतो. त्यामुळे तुम्ही जे आहात, ब्रह्म आहात, तुम्ही तुमचं अस्तित्व अनादि अनंत आहे. तुमच्या अस्तित्वाला प्रारंभ नाही आहे, तुमच्या प्रारंभाला शेवट नाही आहे, तुम्हाला जन्म नाही आहे, तुम्हाला मृत्यूने हा परमसिद्धांत आहे. आज आपल्यासाठी ही गोष्ट खूप दूर दूर दूरची आहे, पण असेल की तो सिद्धांत आहे ना की नाही. आपल्या आज कल्पनेत बसत नाही हे सगळं की नाही. आपल्यापुढे चंद्रसूर्य काहीच नाही आहे. स्वामीजी म्हणतात तुम्ही ज्ञानयुगाचा मी तुम्हाला समजा आहे की नाही. हे निघून पडत त्याने काय फरक पडणार आहे.
पृथ्वी निघून पडो, चंद्र निघून पडो, चंद्र काय त्यांनी काय फरक पडणार. तुमचं कधी ना कधीतरी विनाश हा आहेच. तीच ब्रह्माची ओळख आहे. जन्माआधी यस्यतः, कधीतरी सुरू होतं, त्याचा मध्य असतो आणि त्याचा शेवट असतो. प्रत्येक उत्पत्ती ज्याची झाली त्याचा शेवट होतो. ज्याचा आरंभ झाला त्याची समाप्ती असते. जिथं अथ असतं तिथे इति असतं. हा नियम आहे. ही ध्रुव गीतेच्या भाषेत ध्रुव आहे. जातस्यहि ध्रुव मृत्यू. जात म्हणजे जन्म, जाती म्हणजे जन्म. आपण त्याला जाती म्हणतो. जन्म येतो. स्त्री जाती, पुरुष जाती असं म्हणजे ही जाती म्हणजे जन्मापासून जे असतं त्याला जन्म म्हणतात, जाती म्हणतात. निश्चित आहे ते, जी गोष्ट उत्पन्न झाली ती ध्रुवो मृत्यू, त्याचा विनाश नित्य आहे. पण हे जसं सत्य आहे तसं हे पण सत्य आहे, मुळामध्ये काहीही नाशवान होत नसतं. ते आपल्याला हे शास्त्र शिकवतं. आपल्या जीवनामध्ये, या तथाकथित व्यावहारिक जीवनामध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये पुष्कळ उलथापालथी असतात, आहे की नाही. खूप उलथापालथी असतात. त्याचं वर्णन गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. त्याला द्वंद्व म्हटलं आहे. द्वंद्व मोह विनिर्मुक्त आहे. द्वंद्व आपल्या जीवनामध्ये खूप खूप असतात, पदोपदी असतात, मिनटाला असतात. जेव्हा खूप जास्त त्यात जाणवतात आपल्याला, पण ते असतात की नाही. पण त्याचा विचार त्याला जास्त हे करू नका. नाही, तुम्ही कितीही त्याला तोंड दिलं किंवा तोंड नाही दिलं तरी ते म्हणजे जसं आपण म्हणतो ना, तुम्ही काही करा, तुमचं वय वाढत राहिलं आहे की नाही. तुम्ही त्याला थपवू शकत नाही. ते निश्चित आहे, अपरिहार्य. गीतेमध्ये त्याला तस्माद अपरिहार्य ते नत्वम शोचितुमर्हसे. अर्जुन, ते अपरिहार्य आहे. त्याच्याविषयी तू शोचित म्हणजे काळजी कशाला करतोस, चिंता कशाला करतोस, डोकं कशाला तापवतोस. आपण करतो की तापवतो डोकं, की सतत चिंता करतो, आहे की नाही. पण त्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला जो व्यवहार आणि सिद्धांत कळला आणि तो पटकन कळत नाही, त्याला वेळ लागतो, आहे की नाही. आत्ताच मुलं आले होते, ते म्हणतात आता बऱ्याच वर्षापासून येतात ते मुलं. तो म्हणतो घरी जे म्हणतात की हा बदललेला आहे, हा असं करत नाही, तर धावपळ करत नाही. आम्ही कसं धावपळ करतो बघा, हा की नाही, सतत काहीतरी करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे आता ते हा ज्युनियर आहे, आईवडील सिनियर असतात. प्रल्हाद हा खूप ज्युनियर होता, हिरण्यकश्यप हा खूप सिनियर होता, त्याच्या वडीलच आहे, राजा आहे वगैरे वगैरे. हा लहान मुलगा आहे. प्रल्हादाने कधी वडिलांशी कधी वाद नाही केला. पण त्यांनी म्हटलं मी आत्मा आहे, मी शरीर नाही आहे. त्याचा तो सिद्धांत ठाम आहे त्याच्यावर. पण तो कधी काही उग्रपणा, उर्मटपणा, उद्धटपणा, वादावादी असं त्यांनी कधी केलं नाही. आर्ग्युमेंट, काउंटर काही नाही. तो आपल्या पद्धतीशी ठाम राहिला, की नाही. कारण त्याला माहीत आहे, त्याची अनुभूती आहे ती, मी आत्मा आहे, मला मरण नाही आहे. मी देवाचं भजन करतो, नारायण नारायण म्हणतो, की नाही. प्रत्येक ठिकाणी ब्रह्म आहे, म्हणजे माझं अस्तित्व हे व्यापक आहे की नाही. आकाशासारखं, आकाश जसं व्यापक असतं, आहे की नाही. आकाश म्हणजे स्पेस, हे निळं दिसणारं आकाश नाही. त्याला आपण अंतराळा म्हणतो की नाही, किंवा पोकळी म्हणतो, स्पेस म्हणतो. ते आकाश नावाची गोष्ट नसते, स्काय नावाची गोष्ट नाही आहे की नाही. तो फक्त भास आहे आपल्या डोळ्यानं दिसणारा. तर ते जसं इतकं व्यापक असतं, अशी कोणतीच गोष्ट नाही ते आकाशाचा प्रवेश नाही आहे. अगदी इथून तिथपर्यंत प्रत्येक ठिकाणी आकाश सगळ्यात सूक्ष्म आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, मरुत, आकाश हे 5 पंचमहाभूत आहेत. त्या पंचमहाभूतातून सगळं विश्व बनलं आहे, आपणही बनलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट या पंचमहाभूतातून बनली आहे. पृथ्वी, मरुत, अग्नी, आकाश, तेज की नाही, म्हणजे जल, पाणी. या 5 गोष्टींपासून जगाची उत्पत्ती झाली. जगाचं उपादान आहे, निमित्त आहे, सगळंच काय ते निमित्त. उपादान म्हणून, उपादान म्हणजे वस्तू, त्याला उपादान म्हणतात. जसं मातीचा घडा, माती, पाणी, उजेड, वारा आणि अग्नी या सगळ्यांपासून मातीचा घडा बनतो की नाही, त्याला उपादान म्हणतात. निमित्त म्हणजे कुंभार, इन्स्ट्रुमेंटल कॉज म्हणजे त्याचं चाक. अशा सगळ्या गोष्टींची एकवटल्या की ती गोष्ट निर्माण होते. हा मनुष्य
हे विश्व ह्या 5 घटकांचा मिळून बनलेलं आहे आणि ते आपापल्या ठिकाणी परत जाणार. जेव्हा त्या आकाराचा नाश होतो ते 5ही घटक आपल्याला परत जातात. पण आज तुम्हाला एक तलासऱ्या दिसतात, तो तसं नाही आहे असं आपल्याला कोण सांगतं आहे? हे ज्यानं कळलं आहे, ज्याने विचार केला आहे, ज्यांचा त्यांनी अनुभव घेतला आहे. म्हणजे पहिले काय त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला, तर श्रद्धा म्हटलं आहे, ठीक आहे नाही. पण व्यवहार आहे ना, तुमची ती अनुभूती कुठे आहे? नाही, व्यवहार काय म्हणते? त्या वाघाला माहिती आहे हां तो काय भयंकर आहे, क्रूर आहे, हिंस्र आहे, मग त्याचा स्वभाव काहीतरी आहे एक. तो पण त्याला कुठे माहिती आहे वाघाला की तो ब्रह्म आहे म्हणून? त्याला कुठं भक्ती माहीत आहे, त्याला कुठं ज्ञान आहे? काहीच नाही. त्याला फक्त हेच माहीत आहे की आपलं पोट भरायचं आहे, शिकार करायचे. तो प्रेडेटर आहे की नाही, भक्ष्यशोधक आहे. त्यात दुसरं काय माहीत आहे की नाही? म्हणून कोणत्याही पशुला पक्षाला त्यासाठी काही हे नसतं, विधान नसतं, पिनल कोड नसतं, ठीक नाही. त्यासाठी कोणतं कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, संविधान नाही आहे, त्याचे कायदे नाही आहे, नियम नाही आहे, काहीच नाही. कशाचं कोणासाठी आहे? हे सगळे माणसासाठी आहे, तुमच्या आमच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही आहे. त्यासाठी अनुबंधच्या दृष्ट्या वगैरे काहीच नाही. कोणत्या पक्षासाठी, कोणत्या प्राण्यासाठी, कुत्र्यासाठी नाही, गड कोणासाठीच नाही आहे. फक्त माणसासाठी आहेत ते. कारण काय, माणसं त्या सगळ्या कानून नियमांच्या, म्हणजे ते लौकिक नियम जे आपण पाळतो, संविधानाने आपण स्वतःला बांधून घेतलं आहे. संविधान शब्दाचा अर्थ तसाच होतो. तुम्ही देशाचे नागरिक आहात, मग ह्या नियमांकडे तुम्हाला बांधून घ्या. मग तुमचंही बरं होईल आहे, भलं, आणि इतरांचंही भलं होईल, देशाचंही भलं होईल आहे. तुम्ही मुक्ततेच्या नावाखाली सगळे नियम तोडले तर सगळं बिघडून जाईल आहे की नाही. त्याला म्हणतात अनार्की होईल आहे, अराजक होईल आहे की नाही. आपल्याला अराजक माजवायचं आहे की सगळ्यांनी नियम पालन करून पुढे पुढे जायचं आहे की नाही. काही लोक अराजक माजवतात की नाही, म्हणजे सगळे नियम नियम तोडतो सगळं, काही कशाचं काय मानू नका कशाला. तेही संकटात पडतात, सगळ्यांना जवळच्याने संकटात पडतात आणि देशालाही संकटात पडतात आहे की नाही. कारण काय, त्यांना नियम म्हणजे बंधन वाटतं. नियम म्हणजे बंधन नव्हे, नियम म्हणजे मुक्तीकडे नेणारा मार्ग आहे तो. पलीकडेचा आपण नियम पाळतो. तुम्ही इथे बसले आहात की नाही, आपल्याला नियम पाळावा लागतो. बाहेर गेला तर नियम पाळावा लागतो. नियम पाळण्यात अडचण काय आहे की नाही, तोडण्याची काय गरज आहे तुम्हाला? त्याचा पर्पज काय आहे, त्याचा हेतू काय आहे? त्याचा हेतू तुम्हाला समोर नेण्यासाठी, तुम्हाला नियमाच्या पलीकडे नेण्यासाठी नियम असतात आहे की नाही. नियम काही नियमासाठी नसतात. हे नियम तुम्हाला नियमांच्या पलीकडे, अशी एक अवस्था आहे जी नियमाची आवश्यकताच नाही आहे. पण आज तुम्हाला नियमाची आवश्यकता आहे, मग त्याला पालन करायला काय प्रॉब्लेम काय आहे? इथं आपला अहंकार आढावा येतो की नाही. तो म्हणतो की मला माहिती आहे सगळीकडे ब्रह्म आहे, मग ते वाघते ब्रह्म आहे की, बरोबर आहे, आर्ग्युमेंट इज करेक्ट की नाही. सर्वम खलु इदम ब्रह्म म्हटलं, सगळेच ब्रह्म आहे. मग वाघ पण सर्वमध्ये येतो, मग त्याच्यातही ब्रह्म आहे. अगदी बरोबर आहे. आपलं तर्क कसे वापरू शकतो की नाही. आपली बुद्धी आपण कशी वापरू शकतो? ही बुद्धी अशी वापरू शकतो की त्याने आपलंच बिघडून जाईल आहे, आपलंच नाश होते. भस्मासुराची गोष्ट आहे ना. भस्मासूर नावाचा असुर होता, राक्षस होता की. आता शंकर, भोळे शंकर आहे, त्यांनी केलं आणि वर मागितला. त्यांनी खूप तपस्या केली आणि त्याला काय मिळाला? वर मिळाला. आता त्याची बुद्धीच असुर वृत्ती आहे, राक्षस आहे तो. त्याचं मनही राक्षसारखं आहे, त्याचे विचारही राक्षसासारखेच आहेत. तो काही सद्गुणी माणूस आहे का? नाही आहे. तो वाईट माणूस आहे. त्याचे विचारही वाईट असणार, त्याचं वागणंही वाईट असणार, त्याचं बोलणंही वाईट असणार. त्याला आपण वाईट म्हणतो. त्याने वर मागितला काय, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होऊन जाईल, त्याला भस्मासूर म्हणतो. बस नुसता हात ठेवला, भस्मासूर झाला, भस्म झालं की नाही. म्हणजे आता तथास्तु, तू तपस्या केली माझ्यासाठी, मी प्रकट झालो. देवता प्रकट झाली की ती वरदान देते, ते बंधन असतं. ते देऊनच मध्ये सुटका होते, देवतेची सुटका होते. भोळेनाथाने त्यांना वरदान केलं आणि तो झाला. त्याला कटलं आता काय, मी सगळे राक्षस बघा तपस्या केल्याने उन्मत्त होतात नाही, ते उन्मत्त होतात, अनावर होतात. आपल्याला पॉवर मिळाली, मग आपण ते भल्यासाठी वापरायला पाहिजे, स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी वापरायला पाहिजे. हा विवेक त्यांच्यामध्ये नसतो, म्हणूनच ते असुर असतात, राक्षस. जगात बघा
ते राक्षस का त्या काळातच होते की आजच्याही काळात आहे की नाही. खूप पॉवर आहे, खूप सत्ता आहे, खूप सगळंच काही आहे. त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो, दुसऱ्यांवर त्रास देण्यामध्ये, दुसऱ्यांचं नुकसान करण्यामध्ये होतो आहे की नाही. आहे तो जगाचा नियमच आहे, सृष्टीचा नियम आहे हा. जगभर चाललं आहे की नाही. तुमच्याकडे सगळं काही आहे ते इतरांच्या कल्याणासाठी वापरा की ते फक्त साधू संतच करतात. सगळ्यांनीच का करू नये? ही चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनीच करायला पाहिजे आहे की नाही. मग काही लोकांचा तो मगता आहे काय की त्यांनीच करायला पाहिजे आणि बाकीच्यांनी वाटेल तसं वागायला पाहिजे, असं नाही आहे. पण तसं होतं म्हणून आपण त्याची डिव्हिजन होतं आहे की नाही. गीतेमध्ये 16 अध्याय तेच आहे, दैवासुर संपद विभाग योग. म्हणजे दैवी संपत्ती आहे हे जसं खरं आहे तरी आसुर संपत्ती हे पण खरंच आहे. पण जगामध्ये याच्यात आले वचनामतामध्ये जसे चांगले माणसं असतात तसे वाघसिंहासारखे क्रूर लोकंसुद्धा असतातच. आज आपण जग बघतो अगदीच तसंच आहे. आपण किती म्हटलं की सगळे जगात सज्जनांनी भरून जावं, दुर्जन कोणी राहू नये, पण होतो कुठे? वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूतळी भेट तू भूता. म्हणजे ते पसायदान वरदान मागितलं, प्रसाद मागितला आपल्या गुरूंकडनं, ज्ञानेश्वर महाराजांनी आहे की नाही. सगळीकडे ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, सगळीकडे ईश्वरनिष्ठच व्हावे, म्हणजे सज्जन लोकच व्हावे, दुर्जन नको. जसं वर्षात सकळ मंगळी पारस, आकाशातून धो पाऊस पडतो सगळीकडे, काय पाऊसच पाऊस आहे, पाणीच पाणी आहे. तशा प्रकारे जिकडून जिकडे सज्जनांची मांदेळी हवी, सगळ्यांची तिकडे सज्जनच सज्जन. आता थोडंसं आपण उदाहरण घेतलं, उदाहरण म्हणून घ्या. आता आषाढ सुरू होईल आहे, 5-6 दिवसांनी 10 दिवसांनी मेळावे जातील, वारकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे जाते. ते काय ते ईश्वरनिष्ठांची मांदेळी आहे ते की नाही. त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की अनवरत भूतळी भेट तुम्हाला, आम्हाला सतत अनवरत म्हणजे न अवरत, म्हणजे न थांबता, न थबकता, न खंड पडता, अखंडितपणे अनवरत भूतळी भेट तू भूत. आम्हाला नेहमी 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 काय मिळावे? सज्जन लोक मिळावे, चांगल्या लोकांचीच आमचा संपर्क यावा, वाईट लोकांचा संपर्क येऊच नाही. आणि बरोबर आहे, तसंच पाहिजे की नाही. आपल्या जीवनातली संकट टाळण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे, जे काही भलं आहे त्याच्याजवळ जा, जे काही बुरं आहे त्याच्या दूर जा आहे की नाही. आपल्याला जास्ती काही करता येत नाही, सामान्य माणसांना मोठ्या काही झेपा घेता येत नाही आहे की नाही. मग त्यांच्याकडे सगळ्यात सोपी उपाय म्हणजे काय? जितके शक्य आहे तितके चांगले संस्कार गोळा करा, सावडा, जसं आपण सावडतो ना, काही पडलेलं पटापट पटापट करा. आणि जितके काही आपले जे संस्कार आहेत ते आपल्याला त्रास देणारे आहेत, आपलं अहित करणारे आहेत, त्यांना तो दूर ठेवा. तेवढं जवळ ना तरी न करता तुम्ही कुठे चालले जाल, काही न करता फक्त तुम्ही तेवढं सिलेक्शन करा की नाही. चांगल्या लोकांमध्ये राहा, चांगल्या ठिकाणी राहा की नाही, चांगलं बोला, चांगलं वाचा. सगळं जर तुम्ही शुद्ध रूपात घेतलं तर तुमचं जीवन पण शुद्ध होऊन जाईल आहे की नाही. आणि जे अशुद्ध आहे त्याला वगळा, दूर ठेवा, एलिमिनेट करा आहे की नाही. एवढं जरी आपल्याला आपल्या आवाक्यातली गोष्ट आहे, आपण जे करू शकतो, अर्थात ते जमेल नाही, पण हळूहळू मुंगीच्या पावलांनी का होईना किंवा बेबी स्टेपनी का होईना, हळूहळू आपण छोटे छोटे पावलं टाकत गेलो तर आपोआप एक दिवशी आपल्याला सगळं ते जमायला लागेल आणि आपोआप होऊन जाईल. ते आपोआप नाही झालेलं आहे, त्याच्या मागे तुमचे प्रयत्न आहे, छोटे छोटे प्रयत्न आहेत की नाही. पण शेवटी तुम्हाला स्वामींनी उदाहरण दिलं आहे समुद्राच्या लाटेचं की नाही, की समुद्राची लाट, तुम्ही समुद्राच्या तीरावर गेले तर तुम्हाला गर्जना ऐकायला येते, समुद्राची गर्जना. बंगालीमध्ये त्याला गाज म्हणतात की नाही. समुद्र रोरावत असतो, गर्जना करत असतो, त्या लाटांचा भयंकर आवाज येत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, त्या लाटा ज्या आहेत अनेक तरंगांच्या पण बनलेल्या आहेत की नाही, अनंत तरंगा पण बनलेल्या आहेत त्या. आणि त्याचे प्रत्येक तरंग हा आवाज करत असतो, प्रत्येक तरंग हा आवाज करत असतो, तुम्ही पकडू शकत नाही. पण जेव्हा एकत्रितपणे सगळे जे आवाज करतात तेव्हा आपण ते पकडू शकतो. आपल्याला वाटते समुद्र गर्जना करत आहे की नाही, पण त्याचे तसेच आपल्या कर्मांचं आहे. आपलं प्रत्येक कर्म, मग ते तोंडावाटे व्यक्त झालेले असो ते कर्म आहे, विचार हेही कर्म आहे, आपण विचार करतो तेही कर्म आहे, आपण बोलतो तेही कर्मणा वाचा मनसा, हे सगळंच आहे. गीतेच्या 18व्या अध्यायात आहे ते, की तुम्ही कोणत्याही प्रकारे कर्म करा ते सगळं कर्मच आहे. ते कर्म शुभ उत्पन्न करतं की अशुभ उत्पन्न करतो, तुमच्या प्रतिकूल जातं, तुमच्या विरुद्ध जातं की तुमच्या बाजूनी येतं, हे कोण ठरवणार? आपण ठरवणार.
की नाही. तुमची बुद्धी कशी वापरायची ते कोण ठरवणार? तुमच्याकडे ज्या फॅकल्टीज आहेत, तुमच्याकडे जे उपलब्ध आहे, साधनं उपलब्ध आहे, तुमचे इंद्रिय आहे, तुमचं शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्तवृत्ती आहे, अंतःकरण आहे, जे काय असेल ते 17 आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. तुम्ही तुमचं सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर कसं वापरता की नाही हे कोण ठरवणार? तुम्ही ठरवणार. तुमच्या हातात आहे ते. परिस्थिती, अरे परिस्थिती बदलते की नाही. परिस्थितीमुळे आम्ही झालो तसं चूक आहे. ते परिस्थितीवर काही नसतं, ते आपले बहाणे असतात की नाही. आपण आपली जबाबदारी परिस्थितीवर टाकतो की नाही, स्वतःवर घेत नाही. मी जबाबदार आहे प्रत्येक गोष्टीला असं आपण म्हणत नाही. इतर जबाबदार आहे म्हणतो, नाही तर आपलं नशीब म्हणतो. नशीब नावाची गोष्ट असते काय की नाही? तसं काही नसते. नशीब आपण घडवतो. आपलं नशीब दुसरं कोण घडवणार? आपलं नशीब आपण घडवतो. मग ते प्रत्येक कर्म जसं प्रत्येक तरंग आवाज करतो पण तुम्हाला कळत नाही. जेव्हा एकत्रितपणे करतो तेव्हा त्याचा आवाज होतो. तसंच माणसाचं कॅरेक्टर म्हणजे त्याचं चरित्र, त्याचं चारित्र्य, हे चारित्र्य त्याचं प्रत्येक छोट्या छोट्या कर्माने घडत असतं. आणि तुम्हाला दिसतं एकदम एखादा महापुरुष दिसतो, अचानक समाजावर आढळला, तो घडलेला नसतो आहे की नाही. बहुनी मे जन्मानी व्यतीतानी तवच अर्जुन. अनेक जन्मोजन्म प्रयत्न केले असतात. भगवान बुद्ध म्हणतात जसं माझा 25वा जन्म आहे हा की नाही. त्या अजिंठामध्ये त्याचे आहे, सगळे जातक कथामध्ये आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये काय जन्म घेतले आणि त्या रूपामध्ये लीडर होते, नेतृत्व केलं. आणि आता ते भगवान झाले, म्हणजे सिद्ध झाले. तसंच हा विवेक, व्यवहार आणि सिद्धांत या दोन गोष्टींचा मेळ जमला पाहिजे की नाही. त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये कुठेही भ्रम नको, गोंधळ नको की नाही. अगदी बरोबर आहे, वाघ हा ब्रह्म आहे की नाही. सिद्धांतामध्ये काही चूक नाही आहे, अगदी 100% बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे की वाघात ब्रह्म आहे, पण वाघाला माहीत नाही आहे. नाही ते गंमत सांगतात ना, एकजण पळत होता, पळत सुटला आहे. त्याच्यामागे कुत्रं धावत होतं, भोभो करत होतं की नाही. आणि माणूस पळत होता भीतीने. लोक अरे पळू नका, भुंकणारं कुत्रं चावत नसतं. बार्किंग डॉग्स डू नॉट बाईट आहे की नाही. जे भुंकतात ते चावत नसतात. मग आणि काय म्हटलं, पळण्याने थांबला नाही तो म्हणतो अरे मला माहिती आहे, ते कुत्र्याला कुठं माहिती आहे ते आहे की नाही. कुत्र्याला माहीत नाही, तुम्हाला येऊन चावेल की. तसंच त्या वाघाला कुठे माहिती आहे की मी ब्रह्म आहे म्हणून. ते एक घटना मी वाचली होती कुठंतरी, की ते एक आर्मीमध्ये सांगितली तिथे मी, की आर्मीचा ट्रूप होता, जंगलातून जात होता. ते एक हत्ती आला, म्हणजे रानटी हत्ती, जंगली हत्ती. तर ते दूर होता. ते काय पुष्कळ वेळी ते काही तुमच्या वाटेला जात नाही, रानटीपासून तुम्ही त्यांच्या वाटेला जाऊ नका. पण हा साऊथचा माणूस, तमिळनाडूचा, त्याला तो विनायक दिसला. म्हणजे हत्ती म्हणजे विनायक आहे ना, गजमुख आहे ना तो. तर त्याला अगदी भक्तीचा आवेग खूप आला आणि तो त्याकडे विनायक करून त्याच्यासमोर गेला. लोकांनी म्हणजे बाकीचे त्याचे सोबती होते दुसरे, अरे जाऊ नको, तू जंगली हत्ती, जवळ जाऊ नको. पण ह्याचं कायला काही भावना, इमोशन्स आवरला नाही, त्याने जवळ घेतलं, याला जवळ गेला आहे की नाही. मग तिने त्याला काय म्हणून कुचून टाकलं. अशी ती घटना आहे. म्हणजे तुम्हाला तिने थांबावं लागेल आहे की नाही. परमसिद्धांत हे 100% बरोबर आहे आणि व्यवहार हा सुद्धा 100% बरोबर आहे की नाही. तुम्ही जोपर्यंत त्या स्थितीला पोचत नाही की नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मेंदूचा उपयोग करावा लागेल. मी थोडंसं इथून वाचतो स्वामींच्या याच्यामध्ये. फारच थोडे जण सत्य ऐकू इच्छित असतात. आपल्यापैकी फारच थोडे लोक असतात. गीता म्हणते, उपनिषद म्हणतात, मनुष्यानाम सहस्रेषु, हजारो मनुष्यांमध्ये खरोखर सत्य ज्याला पाहिजे फार थोडे असतात. उपनिषद तेच म्हटलं आहे, गीतेत तेच म्हटलं आहे की नाही. आणि व्यवहारात आपण तेच बघतो. त्याहीपेक्षा थोडे ते उमजून घेऊ इच्छित असतात. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां. बरोबर, त्याचं भाषांतर बघा. जे प्रयत्न करतात आणि थोडंफार त्यांना यश मिळतं,
यततामपि त्यांना सिद्ध म्हणतात. यततामपि सिद्धानाम कश्चिन माम, त्याच्यात अगदी थोडे काय करतात, मला समजू शकतात की नाही, की मी काय आहे हे समजू शकतात. मी म्हणजे ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा. बघा, फारच थोडे जण सत्य ऐकू इच्छित असतात, त्याहीपेक्षा थोडे ते उमजून घेऊ इच्छित असतात, म्हणजे स्पष्टपणे त्याची कल्पना येण्यासाठी प्रयत्न करतात. आणि अगदी अगदी थोडे जणच काय ते तंतोतंत आचरणात आणण्यापर्यंत मजल नेण्याचे धाडस करू शकतात. अगदी अगदी थोडे, म्हणजे किती तुमच्यात विश्वास पाहिजेत बघा त्या शब्दात. त्याचा विश्वास असेल तुम्ही सरकणार नाही पुढे. ठीक आहे, जेवढा विश्वास होत तेवढंच आपण सरकू पुढे, नाही तर नाही सरकणार. ठीक आहे, तुमच्यामध्ये ते सिद्धांताविषयीची श्रद्धा किती प्रबळ पाहिजे आपण कल्पना करू शकतो. ठीक आहे, फारच प्रबळ पाहिजे. आणि ते एका दिवसात होत नाही, एका महिन्यात होत नाही, एका जन्मात होत नाही आहे की नाही. पण ते आहे मात्र फार मूल्यवान, अतिमूल्यवान आहे की नाही. मग ती मूल्यवान आहे ना, मग तुम्ही त्याचा विचार करू नका आपल्याला नेमकं हातात पदरात काय पडणार की नाही. कारण ते काय आहे, ते अविनाशी आहे, अव्यय आहे की नाही. ते त्याला व्यय नाही आहे, म्हणजे त्याला झीज नाही आहे आणि नाश नाही आहे, संपणार नाही आहे. आणि म्हणून त्याच्या मागे लागणं आणि किती वेळ लागू द्या ते पदरात पाडून घेणं हे शहाणपणाचं लक्षण आहे की नाही. तो शहाणपणा आहे. एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यस्य भारत. 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, शेवटची लाईन आहे की नाही. एतद् बुद्ध्वा, हे जाणून अर्जुना, बुद्धिमान स्यात्, मनुष्य बुद्धिमान होतो की नाही. मग आपण कोण आहोत? आपण काही बुद्धिमान नाहीत, शास्त्राच्या दृष्टीने बुद्धिमान नाहीत. आणि ते वेळोवेळी सांगितलं आहे. इथेही तुम्हाला खूपदा सांगितलं आहे, वचनामध्ये खूपदा सांगितलेलं आहे. आपण बुद्धिमान आहोत हा जो आपला भ्रम आहे, हा जितका लवकर दूर तितकं भरवला आहे की नाही. आपली बुद्धी फक्त एका छोट्याशा क्षेत्रापुरती मर्यादित आहे, अतिशय छोट्याशा. आणि तेवढं आपल्याला मिळतं. त्या बुद्धीने जेवढं साध्य होईल तेवढं आपण साध्य करून घेतो, तेवढं आपल्या पदरात पडतं, नो डाऊट की नाही. पण ही बुद्धी परमार्थासाठी, परम अर्थासाठी म्हणजे सर्वोच्च काढण्यासाठी पुरेशी नाही. ती फारच तोकडी आहे, अपंग आहे, अधू आहे की नाही. म्हणून हे जाणून घेणं की आपल्यामध्ये धाडस नाही येते, नाही तर येईल की आचरणात आणण्यापर्यंत मजल नेण्याचे धाडस करू शकतात. आणि मग स्वामी म्हणतात, आणि त्यांना तरी काय दोष द्यायचा, कशाला दोष द्यायचा, आपण काय दोष देण्यासारखं काहीच नाही आहे. कारण काय त्याचं, काय त्याचं कारण पण सांगतात. दोष देऊ नका कोणाला, हा सगळा मेंदूच्या दुबळेपणाचाच प्रकार आहे की नाही. हे सगळं जे आपल्या जगात दिसतं ना, घरामध्ये, घराबाहेर, जगामध्ये, आपल्या देशामध्ये, जगभर आहे, इट्स जस्ट नॅचरल आहे. लक्षात घ्या, आपण फार डिस्टर्ब होतो की नाही. बातम्या आपल्याहून अंगावरून आदळतात, चारी बाजूने आदळतात की नाही. आपण फार डिस्टर्ब होऊन जातो की नाही. अरे पण हे नवीन काय घडतं आहे की नाही, काहीच नाही आहे. तुम्हाला समजेल, अरे तरी अनादिकाळापासून घडतं आहे. तुम्ही पुराणं वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, आज बघा काही नवीन होत नाही आहे. सगळं बरोबर तसंच त्याच पद्धतीने चाललं आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण तशी घडण आहे की नाही. तशी ती घडण आहे. ह्या सृष्टीची तशीच रचना आहे. ती रचना असल्यामुळे त्याप्रमाणेच बरोबर ते त्या त्या क्रमाने त्या त्या प्रकारे होतं. पण तुम्ही तुमच्यासाठी ते बदलू शकता, जगाला बदलू शकत नाही की नाही. तुम्ही जगाला काही शहाणे करू शकत नाही, कारण हे जगाला शहाणं करण्याचा प्रयत्न अनादिकाळापासून चालू आहे. पण जग आहे तिथंच आहे. शेपूट आहे कुत्र्याचं, नळी घातलं तर ते सरळ होत नाही, सोडलं की पुन्हा वाकडं होऊन जातं. पण जे सरळ करण्याचा प्रयत्न करतात की ज्ञानाने, त्यांना माहीत आहे, पक्क माहीत असतं की काही म्हणतं काही होणार नाही. वचनामध्ये आहे ना की दगडी भिंतीमध्ये तुम्ही खिळा जरी ठोकला तर भिंतीत काही होणार नाही, तुमचा खिळ्याचं टोक मात्र वाकडं होईल. तुम्ही घरी बघताना मुलांना शहाणं करण्याचा प्रयत्न करता, त्यांना वाटतं की बरोबर नाही, आपण काहीतरी करायला पाहिजे. काय होतं का, तुम्ही शहाणे असाल तर जेवढं कराल तर करा आणि पण डिस्टर्ब होऊ नका. ते पोरं शहाणे होतील नाही होतील त्यांचं ते नशीब आहे, त्यांचे संस्कार आहेत, त्यांचं आयुष्य वेगळं आहे.
तुमच्या घरी जन्माला आलं आहे ते बाळ किंवा आणखी कोणी, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळंच काही करू शकाल, त्याच्याबद्दल काही नाही शकत. पण प्रयत्न करायला पाहिजे आहे की नाही. ते आईवडील जेव्हा प्रयत्न करत नाही तेव्हा काहीतरी चुकीचं घडतं आहे की नाही, काहीतरी होऊन जातं, सगळे दुःखी होऊन जातात की नाही. परंतु प्रयत्न करा, पण त्याबरोबर हे पण जाणून असा की तुम्ही प्रयत्न केला म्हणजे काही तसं तुमच्या अपेक्षेप्रमाणे होईल नाही, तसं नाही. मुळे ते स्वतंत्र आहेत की नाही. ते तुम्हाला लवकरच कळेल की तुमच्या प्रयत्नानं काही अर्थ नाही आहे. पण तरी प्रयत्न करा, त्याचा उपयोग होतो, त्या प्रयत्नांचा उपयोग होतो, तुमच्यासाठी होतो, इतरांसाठी होतो. पण याचा अर्थ नाही की सगळंच बदलून जाईल, तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडेल तसं नाही होत. मग काय, तुम्ही अविचलित राहा, विचलित होऊ नका की नाही. सगळं स्वाभाविक आहे. पुराण काळापासून त्याला म्हणजे मेंदू दुबळा आहे, हा दुबळा तुमचा आत्ताच नाही आहे. मेंदू दुबळा आपल्याकडे कल्पाची आहे, युगाची कल्पना आहे की नाही. फार ते सायक्लिक आहे, सगळं लिनियर नाही आहे, एका रेषेत जात नाही काही गोष्ट, ती वर्तुळाकार असते. तीच गोष्ट पुन्हा 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 घडते. काय वंडरफुल फिलॉसॉफी आहे बघा, परिपक्व आहे आणि परफेक्ट आहे. आपण फक्त त्याच्या वाटेला जात नाही, हा भाग वेगळा, पण जे काही आहे ते परफेक्ट आहे. हजारो वर्षांपासून माणसांनी आपली बुद्धी वापरली आहे, आपले प्रयत्न वापरले, त्यांनी सगळं सोडलेलं आहे. जगाचा विचारच नाही केला, आपला स्वतःचा विचार नाही केला. हे रहस्य जगाची ज्यांनी घडलेलं आहे जग आणि कसं जाईल त्याचा विचार केला आणि जगाला एक मार्ग दाखवला, प्रकाशाचा मार्ग दाखवला. अंधारातून प्रकाशाकडे जायचं हे दाखवलं आहे. पण त्यांना हे माहीत आहे की जगाला अंधारातच राहायचं आहे. त्यांना प्रकाश फारच कमी लोकांना सहन होतो, जसं गुबडाला प्रकाश सहन होत नाही, तसं बहुतेक लोकांना प्रकाश हा सत्याचा प्रकाश सहन होत नसतो. त्यांना आमचं ठीकच चाललं आहे, आम्ही छान आहे, तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका. लेकिन ऐकू शकणार नाही, निघून जातील ते. याचं कारण काय, त्याची ऐकण्याची क्षमता पण नाही आपल्याकडे नाही. म्हणून श्रवणायापि बहुवीर यो न लभ्या, ते कठोपनिषद म्हटलं आहे. नुसतं ऐकणंसुद्धा आपल्याला फार अवघड आहे की नाही. ते म्हटलं आहे गीतेमध्ये म्हटलं आहे, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत वदति तथैव चान्य. नाही काय आहे, काय आहे, आश्चर्य करतात लोक, हे काय बोलतात, हे काय, कशाचं काय. आश्चर्यवत वदति, आश्चर्य पश्यति म्हणजे पश्य म्हणजे बघणं, आश्चर्यवत वदति, आणि काही दुसरे असतात ते म्हणजे काय काय वदति म्हणजे बोलणं. आश्चर्य चैन म्हणणे शृणोती, काय म्हणजे काय ऐकतोय मी आहे की नाही. श्रुत्वा पेनम न चैव वेद कश्चित, हे सगळं ऐकून नाही म्हणतं आम्हाला काही डोक्यात शिरतच नाही आहे, आमच्या डोक्यात काही शिरत नाही आहे. असं का, आपल्या डोक्यात सगळ्या गोष्टी शिरतात, इतक्या शेकडो गोष्टी शिरतात, मग हीच गोष्ट शिरायला काय प्रॉब्लेम आहे. आपण इतक्या कठीण कठीण गोष्टी समजून घेतो की नाही, इतके कठीण कठीण आव्हानं आपण पेलतो, आपण इतके कठीण कठीण गोष्टी करून दाखवू शकतो. मग इथेच कुठे आहे प्रॉब्लेम आहे की नाही. आपण टीका करू शकतो कारण ते संस्कार आहेत आपल्यामध्ये, जन्मोजन्मी आपण आपल्या या व्यक्तित्वामध्ये साठवलेले आहेत, ते संस्काराप्रमाणे आपण करू शकतो की नाही. त्याच्यात आपण यशस्वी होतो, त्याला सिद्ध म्हटलं गीतेमध्ये की नाही. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथा आपनोति निबोध मे की नाही. समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा, 18व्या अध्यायात लोक आहे. सिद्धी म्हणजे तुम्ही काहीतरी कर्मयोग निष्ठा म्हणता त्याला, तुम्ही काहीतरी चांगली कामं केली आहेत, सुकृत केली आहेत, जनानाम पुण्यकर्मणाम असं म्हणतं गीतेमध्ये. सुकृत म्हणजे चांगले कर्म केले आहेत, त्याच्या फलाने तुम्हाला ते जमतं आहे. आता तो संस्कार निर्माण झाला आहे, आपोआप नाही होते की नाही. मग तुम्ही बुद्धिमान होता. एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्, ती खरी बुद्धिमत्ता आहे. कोण म्हणते, शास्त्र म्हणतं. तुम्ही आपण स्वतःला बुद्धिमान मला काय हरकत आहे, आपल्याला कोण अडवणार आहे की नाही. तुम्ही माझी पाठ थोपटा, मी तुमची पाठ थोपटेल. म्युच्युअल ॲडमायरेशन आपण म्हणतो ना, एकमेकांची पाठ. पण ठीक आहे, आपला जो ताण आहे म्हणा की आपलं जे हे आहे फ्रस्ट्रेशन आहे थोडं कमी होईल आहे, पण ते काही खरं नव्हे की नाही. खऱ्या अर्थाने आपण बुद्धिमान झालं पाहिजे आणि त्याचं पुढची बाजू आहे कृतकृत्यता, फुलफिलमेंट, मिनिंगफुलनेस की नाही. तुम्ही म्हणू शकता की आता बस आम्हाला सगळं मिळालं, आम्ही फुलफिल आहोत. तुम्ही त्याला गीतेमध्ये हा शब्द आहे कृत्यकृत्यता, दुसरा शब्द आहे कृता. दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहे, कृतार्थता.
जे तुम्हाला करायला पाहिजे होतं ते तुम्ही सगळं केलं आणि करून दाखवलं. व्यवहारातसुद्धा तेच आहे ना. पुष्कळसे सगळे लोक यशस्वी असतात, जे त्यांच्या ह्या मानवी जीवनामध्ये जे काही करायचं त्यांनी काळजीपूर्वक सगळं आखणी केली असते. एक एक पाऊल पुढे टाकतात, ते यशस्वी असतात. पुष्कळसे लोक यशस्वी असतात. असं थोडीच आहे की जगामध्ये सगळेच अपयशी असतात. पुष्कळसे लोक यशस्वी असतात, चांगल्या पद्धतीने जीवन जगतात, चांगल्या पद्धतीने जबाबदाऱ्या पेलतात, सगळं करून दाखवतात. थोडंफार इकडे तिकडे होतं, ते स्वाभाविक आहे, प्रकृतीच्या नियमाप्रमाणे आहे. त्यात की तुमचा दोष असेल असं नाही आहे की नाही. पण सगळं करतात की लोक करतात, व्यवस्थित करतात, आहे की नाही. हे जसं खरं आहे तसं इथेही तुम्ही यशस्वी झालं पाहिजे. याच्यातही जशी कृतार्थता आहे. आम्ही कृतकृत्य झालं म्हणतात. वय झालं, सगळं केलं, जे काय काय सगळे आता मार्गाला लागले, आपल्याला लागले. आता आम्हाला असं काही ताण नाही की आम्ही कुठं चुकलो, की आमचे करायचं राहून गेलं आहे, आम्हाला जमलं नाही असं म्हणण्याचं काही राहिलं नाही. म्हणजे आमच्यामध्ये कुठेही असं काही पश्चात्तापाची किंवा अशी न्यूनतेची त्रुटीची भावना नाही आहे. गुड, खूप चांगलं आहे. असंच व्हायला पाहिजे, आहे की नाही. त्याला समर्थांना नेटका म्हटलं आहे. प्रपंच करावा नेटका. नेटका म्हणजे जे नीट करायचं ते सगळं नीट तुम्ही त्या ठिकाणी वेळ केलं आहेस. व्हेरी गुड, बरोबर आहे ते. इथेही तेच आहे ना. मग ह्यावे परमार्थ विवेक. हा परमार्थसुद्धा तुम्हाला त्यालाही बुद्धिमत्ता लागते. पण ती बुद्धिमत्ता ही चालत नाही. त्याला तुम्हाला स्वामी म्हटलं आहे कॉमन सेन्स. आता कॉमन सेन्स इतकं सुचलं आहे. कॉमन सेन्स इज मोस्ट अनकॉमन, आहे की नाही. ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो, कुठे आहे कॉमन सेन्स? कॉमन सेन्स असला तर आपण कुठल्या कुठे या जीवनात पोचू शकलो असतो. पण आपल्यामध्ये कॉमन सेन्स तर सगळ्यांमध्येच असतो, कुठे नाही आहे तो. स्वामीजींनी म्हटलं आहे कॉमन सेन्स इज मोस्ट अनकॉमन, आहे की नाही. कॉमन सेन्सच नाही आहे. तुम्ही बघा, कॉमन सेन्स जगाच्या लोक मोठमोठे, आपल्याकडे काय पॉवर काय हे काहीच नाही. त्यांच्याकडे खूप पॉवर असतात, पदं असतात, अधिकार असतात, काही करून दाखवू शकतात. त्यांच्याकडे कॉमन सेन्स कुठे असतो? आपल्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपल्याला कुठे धटके बसतात, शॉक्स बसतात, किंवा स्वामी त्यांना ब्लोज म्हटलं आहे. ब्लोज, दिस ब्लोज मस्ट कम असं स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद, आहे की नाही. आपल्याला जेव्हा धक्के बसतात, ब्लोज बसतात, याच्याकरता आपण कुठेतरी कॉमन सेन्स आपण नाही आहे आपल्याकडे, आहे की नाही. आपण कॉमन सेन्सला पारखे झालेलो आहोत. म्हणजे आपला कॉमन सेन्स खूप पक्का पाहिजे, ब्राईट पाहिजे, आहे की नाही. खूप मजबूत पाहिजे, दृढ पाहिजे, सदृढ पाहिजे, आहे की नाही. नाही कॉमन सेन्स काय, आम्ही सगळेच कॉमन सेन्स वापरतो आहे, हा आपला भ्रम आहे. असं काही नसतं, आहे की नाही. आपला कॉमन सेन्स फार कच्चा आहे. आणि त्याला स्वामी म्हटलं हा सगळ्या मेंदूच्या दुबळेपणाचा प्रकार आहे आपलं, की नाही. आणि त्यांनी ते याच्यामध्ये म्हटलं आहे, ते याच्यातच आहे की असे लोक जी जबाबदारी इतरांवर टाकतात, माझ्या चुकीत इतरांवर टाकतात, किंवा आणखी देवावर किंवा आणखी त्या ग्रहताऱ्यांवर टाकतात, ते म्हणतात दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक, असं म्हटलं आहे त्यांनी. मराठीतलं भाषांतर सांगतो मी. ते म्हणतात दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक असतात, ते करंटे असतात. म्हणजे त्यांचा मेंदू दुबळा आहे, ती आपल्यावर जबाबदारी घ्यायला ते तयार नसतात, किंवा त्यांना कोणी ते शिकवलं नाही आहे, की नाही. जे काय तुमच्यावर घ्या, आहे की नाही. आणि म्हणा की मी स्वामीजी तुम्हाला मी ते त्याच्यावर मात करेल, पुन्हा ते होणार नाही, आपण पुढे जाऊ, की नाही. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर टाकता, ते ढकलता, तेव्हा सगळं संपूर्ण संपलं तिथेच, आहे की नाही. कारण प्रत्येक वेळी तुम्ही सवय, तो संस्कार बनतो, अशी सवय पडते, आहे की नाही. माझ्यामुळे काय चांगलं झालं, दुसऱ्यामुळे वाईट झालं, म्हणून ते म्हणत आहेत हा सगळ्या मेंदूच्या दुबळेपणाचा प्रकार. आता मेंदूचा दुबळेपणा तुम्हाला समजून घेतला पाहिजे, नेमका काय प्रकार आहे, की नाही. कोणी मान्य करायला तयार होणार नाही माझा मेंदू दुबळा आहे, की मी कमी बुद्धीचा आहे, असं कोणी मान्य करायला तयार नाही आहे. आणि नाही करतं, काही बिघडत काही नाही, तो त्याचा प्रश्न आहे. आपण फक्त ह्या दृष्टीतून बघतो आहे, वेदांताच्या दृष्टीतून बघतो आहे, म्हणजे सत्य काय म्हणतात त्या दृष्टीतून बघतो आहे, की नाही. बाकीला प्रत्येकाचा प्रश्न आहे, त्यांनी काय काय समजायचं स्वतःविषयी, किंवा इतर काय समजायचं, इतर काय दुसऱ्या समजतात. आपण स्वतःविषयी आपली धारणा असते, इतरांची आपल्याविषयी धारणा असते, आहे की नाही. ते चालत असते, त्यालाच आपण संसार किंवा प्रपंच किंवा त्याला माया म्हणतो. परंतु आपली पारख कोण करेल, कशावर पारख करायची, आपण सत्यावर पारख करायला पाहिजे, आहे की नाही. सोनं कशावर घासून काही त्याची पारख होत नसते. सोन्याची कसोड ही पारख ही कसोडीच्या दगडावर घासूनच करायची असते, की नाही. सोन्याची पारख ही घासून करायची असते, तापून करायची असते, कापून करायची असते, ठोकून करायची, 4 प्रकारे सोन्याची पारख असते, की नाही. तसंच माणसाची पारख व्हायला पाहिजे, चाणक्य म्हणतात, आहे की नाही. त्याचं सद्गुण काय आहे, त्याची निस्पृहता काय आहे, की नाही, त्याचं आचरण कसं आहे, या सगळ्यातून त्याच्या माणसाची पारख व्हायला पाहिजे. तसंच आपला मेंदू दुबळा आहे की कमजोर आहे हे कशावरून ठरणार, हे आपल्या कृतीतून ठरणार, आपल्या आचरणातून, आपल्या विचारातून ठरणार, की नाही.
मग आपण ते इथे म्हणतात हा सगळा मेंदूच्या दुबळेपणाचाच प्रकार होत आणि त्याचं कारण सांगतात की नाही. अगदी आपल्या जवळचं आहे बघा. मेंदूचा दुबळा हे कोणी सहजासहजी मान्य करणार नाही आणि मान्य करायची नाही केल्यात काही बिघडत नाही आहे. कारण हे सगळं चाललं आहे कशामध्ये, तुम्ही त्या सर्वोच्च दृष्टीतून हे बोलता कशामध्ये, आपल्या व्यवहारातून नाही. तुम्ही व्यवहारात नाही मानणं तरी काय तुमचं नुकसान जास्ती होणार नाही, मानलं तर मात्र तुमचा फायदाच होईल आहे. तुम्ही आपल्या चुका जर मान्य केल्या तर तुमचा पुढचा मार्ग प्रशस्त होतो आहे की नाही. म्हणजे तुम्ही स्वतःविषयी काय करतात, जागरूक आहात की नाही. स्वतःला तुम्ही भ्रमात ठेवत नाही आहे की नाही. आपण स्वतःला भ्रमात ठेवतो त्याच्यात ती मजा असते, पण त्याला हिंमत लागते की स्वतःला भ्रमात न ठेवणं. जसं आपण सूर्याकडे बघू शकत नाही कारण ते फार तेजस्वी असतो, तसंच खरं जे असतं ते बघणं फार कठीण असतं. ते तेजस्वी असतं, आपले डोळे दिपतात, त्याचे बघणंच नको असं म्हणतो आपण पाठ करून घेतो, डोळे फिरवून घेतो. कोणताही नवा विचार आणि विशेषतः तो उच्च प्रकारचा असल्यास कसा एक प्रक्षोभ निर्माण करत असतो, आपला डिस्टर्ब करून टाकतो. क्षोभ आणि प्रक्षोभ आपला हलवून सोडतो तो म्हणून लोक ऐकत नाही ते की नाही. नको पण नव्हतं आमचं कुठे, आम्ही इतके कामं असतात, इतक्या काळजी असतात, जबाबदारी असतात, हे पुन्हा आणखी आमच्या डोक्याला आणखी ताण. मेंदूला आधीच ताण आहे, आमच्या सगळ्या जगातले व्यवहार करून आमचा मेंदू थकवून गेलेला आहे आणि तुम्ही पुन्हा आणखी काय ऐकवता आम्हाला आहे की नाही. मग आमचा मेंदू शिल्लक राहील काय. हे आपलं साधारणतः अशा प्रकारे आपण काय करतो, तर्क करतो, आर्ग्युमेंट करतो की नाही. आणि ते आपल्या थोड्या बहुत त्याच्यात मान्य करा. कोणताही नवा विचार हा सगळा नवा नाही आहे, हा अफलातून वेगळा आहे की नाही. उपनिषद तेच म्हणतात, विलक्षण आहे, अद्भुत आहे, आश्चर्यवत कश्चित, हे आश्चर्य करण्यासारखं आहे, आपल्या याच्यातला नाही आहे, दररोजच्या याच्यातला नाही आहे, संपूर्णपणे वेगळं आहे. तमप्रकाशवत विरुद्ध स्वभावयो हो, शंकराचार्य म्हणतात. अरे अंधार आणि प्रकाश, तम म्हणजे अंधार, प्रकाश म्हणजे उजेड, यांची कशी तुम्ही काय हे करणार काय, गाड बांधू शकणार काय. जिथे प्रकाश आहे तिथे उजेड नाही, तिथे उजेड नाही, इतकं विलक्षण आहे सत्य की नाही. मग आपल्याला तसं शक्य आहे का. सामान्य माणसाच्या वाट्याला जात नाही, ते म्हणतात नाही नाही हे काय, आणि मग ठीक आहे ते वाट्याला जात नाही ते ठीक आहे, पण ते बेकार आहे म्हणतात की नाही. अरे आम्हाला जमत नाही म्हणजे सगळं बेकार आहे, जे आम्हाला नाही पाहिजे ते सगळं बेकार आहे, सगळं युजलेस फेकून नाही आणिच आमचं नुकसान होत आहे. आताच मुलगा त्याचे आईवडील म्हणतात, तो मुलगा माझ्यावर बसला होता, 4 वाजता येतात मुलं, ते म्हणतात आईवडील म्हणतात की हे पोरगं बदलून गेलं आहे आता पुरं. अरे मग चांगला बदलला आहे की वाईट बदललं आहे की नाही. बदल पाहिजेच माणसामध्ये की नाही. गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणं आहेत, स्वामी विवेकानंद म्हणतात. गती आणि वाढ आहे की नाही, आपलं जीवन समोर होते की नाही, आणि प्रोग्रेस होते की नाही, डेव्हलप होते की नाही आहे की नाही, तरच तुम्ही जिवंत आहात ना. हे जिवंतपणाची लक्षणं आहे ना. माणूस मृत झाल्यानंतर कशी जीवन वाढ आणि कशी गती आहे ते तुम्ही ठरवत नाही, बाकीचे लोक ठरवतात आहे की नाही. संपलं की ते गती नाही आणि वाढही नाही, जिवंतच नाही तर गती कसली वाढ. मग जिवंत आहात ना, मग ते गती आणि वाढ तुमचं प्रत्येक दिवस तुम्ही समोर गेला पाहिजे आहे की नाही. श्रीरामकृष्ण म्हणतात, जतो भाची ततो शिकी, मी जितके दिवस जगेल तितके शिकेल. आपल्या जीवनातला प्रत्येक दिवस शिकण्यासाठी, नवीन नवीन ज्ञान संपादन करण्यासाठी. ते काय तुमच्या मेंदू, सगळ्या गोष्टी मेंदूवर ताण पडत नाही, आणि फक्त एवढ्यानेच मेंदूवर ताण पडतो की नाही. आपलं ऐकता येत नाही आपल्याला, आमचा म्हणजे अटेन्शन स्पॅन फार कमी झालं आहे की नाही. बस 5-6 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 10 मिनटं खूप झालं. अरे 10 मिनटं खूप झालं. आपल्याला हे गोष्टी घंटानुघंटे ऐकता आल्या पाहिजे. आपण असं कसं म्हणतो की आमची कपॅसिटी कमी झाली, आपणच म्हणतो आमच्या मेंदूची कपॅसिटी आम्हाला ऐकता येत नाही, आम्हाला सवय नाही. अरे का सवय नाही आहे की नाही. मग ते काय घोडे ऐकणार की हत्ती ऐकणार की कुत्रे ऐकणार की मांजरं ऐकणार, कोणासाठी आहे. कोणासाठी नाही, फक्त माणसासाठी आहे. लक्षात घ्या, हे कोणासाठी नाही, फक्त माणसासाठी. प्रल्हादांनी आपल्या वडिलांना खूप सांगितलं, प्रल्हादाच्या वडिलांनी काहीही ऐकलं नाही. प्रल्हाद खरं सांगत होता, पण त्याचे वडील एवढे सामर्थ्यवान असूनसुद्धा रावणाने कोणाचंही ऐकलं नाही. त्याच्या सगळ्यांनी सांगितलं, भावानी सांगितलं, बहिणीने सांगितलं, म्हणजे सासरीने सांगितलं, सासूने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. रावणाने कोणाचंही ऐकलं नाही. दुर्योधनाने कोणाचंही ऐकलं नाही. रावणाने रामाचं ऐकलं नाही. प्रत्यक्ष भगवंताने सांगितलं, त्या भावाने कोणाचंही. बघा तुम्ही रामायण वाचा, तुम्ही महाभारत वाचा, नीट वाचा, मी तुम्हाला समजेल की दुर्योधनाने कोणाचंही ऐकलं नाही. प्रत्यक्ष भगवान गेले तिथे
आणि तिथेच मग चांगलं आता युद्ध होणार. भगवंताचे मैदाला याला बंदी करा, हा की नाही, हा जो गोकुळातला आहे गवळी, याला बंदी करा. बस इथपर्यंत दुर्योधनाची मजल गेली बघा. सगळ्यांसमोर त्याला बंदी करायला गेले. म्हणजे दुर्योधन म्हणजे काय होता, तो कशालाही जुमानत नव्हता, आहे की नाही. आणि वडिलांना तेच पाहिजे होतं. तो धृतराष्ट्र आहे, त्याला पुराणी असंच वागायला पाहिजे होतं. त्याला टॅसिट सपोर्ट म्हणतात इंग्रजीमध्ये, आहे की नाही. म्हणजे छुपा पाठिंबा. ते थांबू शकलं असं धृतराष्ट्र, सहशक्य होतं. पण त्याचा टॅसिट सपोर्ट होता. कोणाचा? त्याच्या वडिलांचा. बघा. आणि काय झालं नंतर तुम्हाला माहिती आहे की नाही. प्रल्हादाचं बघा, त्याने मी चूक आहे, वडील बरोबर आहे असं कधीच नाही. त्याच्या सिद्धांतावर तो पक्का राहिला आणि सगळं त्याने त्याला तोंड दिलं प्रत्येक गोष्टीला, आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला. फुल सक्सेस. बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. त्याला म्हणतात बुद्धिमान की नाही. आता एवढ्या लहान मुलामध्ये त्याची कुठली बुद्धी आली? त्याच्या वडिलांमध्ये नव्हती, कारण त्या बुद्धीचा आणि याचा काहीही संबंध नाही आहे, तो संस्काराचा संबंध आहे. प्रल्हादामध्ये सगळे अध्यात्माचे संस्कार होते, आत्मज्ञान होतं त्याच्यामध्ये बालपणापासून. त्याच्या आईच्या पोटात असतानाच प्रल्हाद हा ऋषींच्या आश्रमात वाढला आहे की नाही. तिची आई तिथे, ती गोष्ट आहे मी काही वेळा सांगितली आहे ती की नाही. पण अगदी जन्मापासून, जन्माच्या आधीपासून तसं होता. म्हणजे एवढं लहान आहे ते, तो पूर्ण ज्ञानी आहे. सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत. तो सर्वविद होतो, सर्वज्ञ होतो. सर्वविद म्हणजे तो, त्याला कळायचं काही बाकी राहत नाही. त्याला सर्वविद म्हणजे तो काल, त्याच्या कालावर मात करतो की नाही. वर्तमान आहे, भविष्यानि च भूतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेदन कश्चन. त्याला सर्वविद म्हणतात. म्हणजे त्याला तिन्ही काळांचं ज्ञान झालं आहे. वर्तमान, भूत आणि भविष्य हे सगळे लोक आहेत ना, सगळे सर्वविद आहे, सर्वज्ञ आहेत. ज्यांना आपण संत म्हणतो ना, अवतार पुरुष म्हणतो, ते तुमच्या आमच्यासारखेच असतात. पण आपण सर्वज्ञ नसतो, आपण अल्पज्ञ असतो. अल्पज्ञ म्हणणंसुद्धा बरोबर नाही आहे, तंतोतंत नाही आहे. म्हणजे अल्पज्ञ म्हणजे आपलं ज्ञान अगदी छोटंसं असतं. सर्वज्ञ म्हणजे ते सगळे तिन्ही काळांचं, त्याला ज्ञान सर्वज्ञ म्हणतात. तिन्ही काळांचं ज्ञान आहे त्याला, आहे की नाही. बहुनी मे जन्मानि व्यतीतानि तव च अर्जुन तान्यम वेद सर्वानि न त्वं वेद. त्याला सगळं मला माहिती आहे की नाही. वेदाहम समतीतानि, समतीतानि म्हणजे भूतकाळ. वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन. मला तिन्ही त्रिकाळात जाणं, त्याला म्हणतात सर्वज्ञत्व. हे सगळे सर्वज्ञ असतात बघा. जेवढे काही महापुरुष झाले आहे, ज्यांचा संप्रदाय सुरू झाला आहे, ते सगळे संप्रदाय असतात. सगळे संप्रदायकर्ते हे सर्वज्ञ असतात. म्हणून आपण ते ज्ञानेश्वर महाराज संत वगैरे सगळे सर्वज्ञ आहेत. जेवढे शाखा आहेत, म्हणजे उपासनेच्या जेवढ्या शाखा आहेत, त्यांचे जे सुरुवात करते असतात, म्हणजे प्रारंभ करते असतात की नाही, ते सगळे सर्वज्ञ असतात. ते एक मार्ग आखून देतात. तुम्ही डोळे दाखवून त्या मार्गाने जा, बरोबर होईल. त्या मार्गाला बदलवण्याचा प्रयत्न करा. जगभर तेच चालतो, आहे की नाही. तुम्ही त्या मार्गाने जा, त्याच्यात त्रुटी शोधू नका. म्हणजे सैद्धांतिक पातळीवर भरपूर त्रुटी असू शकतात, त्या त्रुटी शोधू नका, कारण तो मार्ग आहे. सगळेच मार्ग काही महामार्ग नसतात, समृद्धी महामार्ग नसतात. काही छोटे असतात, काही अरुंद असतात, काही 4 लेनचे असतात, काही 6 लेनचे असतात, काही कच्चे असतात. पण मार्ग आहेत ते, आहे की नाही. आता ते थोडेसे बरे रस्ते बरे, आम्ही जिकडे जायचं खूप छान मार्ग, अगदी आतले मार्ग खूप छान आहे, सुंदर गुळगुळीत आहे, आणि त्या पट्टे लावले अगदी मस्त आहेत. आम्ही आताच 2 दिवसापूर्वीच फिरून आलो. ते अतिशय सुंदर. पण पूर्वीच्या काळी काय होतं, पूर्वीच्या काळी आपण प्रवास करून आलो की काय प्रवास झाला, गड्डे किती होते, काय रस्त्यात गड्डा होते, गड्ड्यात असं सगळं त्याचीच चर्चा चालू व्हायची. आज प्रवास करून आल्यानंतर आपण म्हणतो काय सुंदर असतं ते, काय छान प्रवास झाला असं म्हणतो. म्हणजे किती फरक पडला आहे. पण ते मार्गच होते, तेही मार्ग होते आणि हेही मार्गच आहे की नाही. हे सुधारित मार्ग आहे. ते थोडेसे होते म्हणजे कच्चे मार्ग होते. कच्चा आणि पक्का काय आहे, आपल्या शाळेमध्ये कच्चे मार्ग समजा. कच्चा मार्ग म्हणजे काय असतो, पक्का मार्ग आता समजायला. कच्चे मार्ग म्हणजे वाहनं पळू शकतात, ते पळू शकत नाही. ते कच्चे, जे पळू शकतात ते पक्के आता समजायला लागलं. त्यावेळी समजा काय कच्चा म्हणजे काय, म्हणजे मार्ग असं कच्चा असणार आहे की नाही. मार्ग कच्चे नसतात, त्याचा सरफेस कच्चा असतो. असो, तर हा सगळा आपल्याला बुद्धिमान व्हावं लागेल. बुद्धिमान स्यात, तुम्ही बुद्धिमान झालेत. गीताचा म्हणजे शब्दशः त्याचा हे होता, अर्थ होतो.
बुद्धिमान स्यात कृतकृत्यश्च भारत. मग तुम्ही कृतकृत्य व्हाल. तुम्ही खऱ्या अर्थाने बुद्धिमान झाले तर गीतेच्या 3ऱ्या अध्यायात पण आहे की नाही, संयुक्त कृष्ण कर्मकृत तेथे तेच आहे. बुद्धिमान तुम्ही वेदांताच्या दृष्टीने बघाल किंवा गीतेच्या भगवद्गीतेच्या बाबतीत म्हणा किंवा हे सगळं. आता भगवान श्रीरामकृष्ण बुद्धिमान होते म्हणजे काय होते की नाही, आपण थोडंसं वेगळं. त्यांचा कॉमन सेन्स एकदम पक्का आहे, एकदम पक्का आहे. बघा तुम्ही संपूर्ण त्यांचं आयुष्य 50 वर्षांचं होतं. त्यांचं कॉमन सेन्स इतका स्ट्रॉंग आहे, तुम्ही कल्पना करता. पुन्हा वचनावर तुम्हाला दिसेल त्या पक्काच आहे, अगदी स्ट्रॉंग आहे. आपण तिथेच कच्चे आहोत, आपला कॉमन सेन्स स्ट्रॉंग नाही. त्यालाच आपण प्रज्ञा म्हणतो की नाही. प्रज्ञा म्हणजे विवेकयुक्त बुद्धी. आपला बुद्धी कच्ची आहे कारण तिथे विवेक नाही आहे. म्हणून इथे म्हणतात की एक प्रक्षोभ पुढच्या वेळी म्हणून मेंदूमध्ये जणू एक नवीन चाकोरी कोरण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्यामुळे डोके भणभणू लागून माणसाचा तोल सुटतो. हे बघा आपलेच आहे. आपलं डोकं भणभणायला लागतं. राजयोगात हा प्रश्न खूप छान सांगितला नाही. आपलं डोकं भणभण ऐकलं की भणभणू लागतं. बरा सुंदर शब्द आहे. आणि काही नाही आपला तोल सुटतो की नाही. आपण रे काय आपल्या आधी डोक्यात काही थकलेलं आहे डोकं आणि आणखी थकवणारा विचार तुम्ही टाकता. हां आहे की नाही, सहज पडण्यासारखं बात आहे. अरे तुमच्या डोक्यात थकवण्यासारखं नाही, तुमच्या डोक्याचा थकवा कमी करण्यासाठी आहे, थकवा घालवण्यासाठी आहे. तुम्ही अशांत आहात. कामर वी आर द लेस डिस्टर्ब अवर नर्व्स द मोर शॅल वी लव अँड द बेटर अवर वर्क विल बी. आहे की नाही. कर्मयोगातलं वाक्य म्हणजे जितके आपण शांत असू, जितके आपले स्नायू कमी ताणलेले असतील, द लेस डिस्टर्ब अवर नर्व्स द मोर शॅल वी लव. खऱ्या अर्थाने आपण जगावर काय करू, आपल्या भावना शुद्ध होतील, आपले इमोशन शुद्ध होतील, इमोशन आपल्या कंट्रोल राहतील. आणि शेवटलं द बेटर अवर वर्क विल बी. आपण जे काही करू, प्रसवू, जे काही आपण प्रत्यक्षात आणू, ते सगळं काय होईल आहे आजच्यापेक्षा कितीतरी पद्धतीने चांगलं होईल आहे. आणि म्हणून ते म्हणतात आपल्याला डोके, काही लोक आपण विशिष्ट परिस्थितीला सरावून गेलेले असतात, ती त्यांच्या अंगवळणी पडून गेली असते आणि त्याबरोबरच उच्च असा नवा विचार आत्मसात करावायचा. म्हणजे त्यासाठी आधी त्यांना प्राचीन अंधविश्वासाच्या प्रचंड राशीवर मात. आपण पुढच्या वेळी बघूया. याचा अर्थ काय, अंधविश्वास म्हणजे कुसंस्कार, आपल्या डोक्यात शिरलेले भ्रामक कल्पना, चुकीच्या कल्पना, मूर्खपणाच्या कल्पना. त्याला गीतेमध्ये म्हटलं आहे की तो मोहातून मुक्त होतो की नाही. विहाय कामाने सर्वान पुमान शरती स्पृह निर्ममो निरहंकार स शांतीमध्ये गच्छती. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. अर्जुना ही ब्राह्मी स्थिती आहे. नैनाम प्राप्य विमुह्यती. ही जर त्याला प्राप्त झाली तर त्याला पुन्हा कधी मोह होत नाही, त्याला भ्रम होत नाही. आपण म्हणू शकतो काय आपल्या जीवनात मोह नाही, भ्रम नाही म्हणून. पदोपदी आपण मोह आहे, प्रलोभन आहे आणि आपण काहीसे तरी करून जगत असतो आहे की नाही. समाजाच्या भीतीने पोलीस मेक्स अस मॉरल स्वामी म्हणतात. कायदे आपल्याला काय म्हणतात, सदाचरणी बनवतात, नीतिमान बनवतात. हे काय चांगली स्थिती आहे की नाही. त्यासाठी पोलीस लागतो, आपल्याला कायदा लागतो, नियम लागतो, जेणेकरून आपण चांगलं वागावं आहे की नाही. म्हणजे जसं गाढवाला जसं, बैलाला जसं, घोड्याला जसं लागतो चाबूक आहे की नाही, तसंच आपल्यालाही चाबूक लागतो. कायदा म्हणजे काय, चाबूक आहे तो आहे की नाही. तो चाबूक मला तर आपण नीट वाचू आहे की नाही. 15 मिनिटातरी कायदे तुम्ही बंद करून मग बघा काय होईल तर. अरे हा काय प्रकार आहे की नाही. आपण माणसाच्या जगात राहतो की ह्या जंगलात राहतो. आपण जंगली आहोत का आपण. पण खरं म्हणजे आपण रानटीपणाचं आहे, सगळा जंगलीपणाचं आहे की नाही. माणसं केव्हा निर्माण होतील तेव्हा त्यांना कळेल की ते खरे माणसं आहेत, म्हणजे ते दिव्य आहेत, डिव्हिनिटी आहे त्यांच्यामध्ये आहे की नाही. जेव्हा त्यांना कळेल की आपण माणूस म्हणजे आपण डिव्हाइन आहोत, दिव्यत्व आहोत, देव आहे आपल्यामध्ये. गीता म्हणते ना, हृदय सर्वश्रेष्ठित मिद्य. प्रत्येकाच्या हृदयात राहतो. म्हणजे काय, तो जेव्हा समजायला लागेल की मी आत्मा आहे, मग तो त्याला काही नियमाचं चाबुकाची गरजच राहणार नाही आहे की नाही. पण बघा ना सगळे संत आपल्या चुका करतात काय बघा, त्यांच्यामध्ये चुका सापडत नाही, एकदम योग्य वापरतात. त्यांना कोण चाबूक असतो काय, नाही, त्यांना चाबुकाची काही गरजच पडत नाही. कशाला पाहिजे चाबूक तुम्हाला, माणसं आहात की नाही. तुरुंगामध्ये का टाकतात, ते नियमात बांधून का ठेवतात, कारण काय त्यांना त्याची गरज आहे की नाही. शेवटी त्याला देहदंडाची शिक्षा होते. का होते, कारण ते जगण्याच्या लायकीचे नसतात आहे की नाही. एवढे दूर द्यायची काय गरज आहे की नाही. ते थोपवता येतं की तुम्हाला तुरुंगात कशाला पाहिजे, तुरुंगाची गरजच पडायला नको, पोलिसची गरजच पडायला नको, पण ती पडते. याचा अर्थ काय,
बरंचसं काहीतरी आपण अजून काही साध्य करायचं राहिलेलं आहे की नाही. मग त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे तुम्ही काय करा, चांगले संस्कार जमा करा आणि वाईट संस्कार एलिमिनेट करा, त्याला तुम्ही रद्द करा. असं होता होता मग हे ऐकण्याची शक्ती तुमच्या येईल, त्याला म्हणतात श्रवण म्हणत, ते तुमच्या शक्ती येईल आहे, ऐकण्याची शक्ती येईल आहे, वागण्याची शक्ती येईल आहे. आणि हळू होता 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 आपण नक्कीच पोहोचू. डिस्पेअर नॉट, निराश होऊ नका स्वामी म्हणतात. डिस्पेअर नॉट, जरूर तुम्ही पोहोचाल. अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उत्तिष्ठत जाग्रत, हे उपनिषदची वाणी आहे. तुम्ही उठा, जागे व्हा आणि ज्ञान प्राप्त करून घ्या. आणि मग प्रश्नाची गोष्टच राहणार नाही. नाही, फक्त उत्तर आहे, प्रश्नच नाही आहे, असं होऊ शकतं. पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमुक्त ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.